शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बलात्कारी अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. काल एका गुन्ह्यामध्ये खरातला न्यायालयीन कोठडी, आज एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टात हजर केलं जाणार. SIT महत्त्वाचे पुरावे सादर करण्याची शक्यता. भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप आहे. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज. प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. संसदेमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. राष्ट्रवादीच्या घटना बदलासंदर्भात पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्र व्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत. सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार असा उल्लेख. तटकरे पटेल यांच्या नावापुढे मात्र पदांचा उल्लेख नाही. भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार. मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी. केशव उपाध्याय, माधवी नाईक, राम सातपुते, रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आणखी काही नेते इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत. 2.5 वर्षांच्या आशेवरती असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड. भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मंत्री नरहरी झिरवाळ यांची कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा सुनेत्रा पवारांना फोन. माझी चूक नाहीये फोन करत झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली. खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारली. कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला. रोहित पवारांच्या आरोपानं मोठी खळबळ. तर पुरावे असल्यास पोलिसांकडे द्या. मंत्री बावनकुळेंचा सल्ला. नागपूरसह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. कळमना बाजार समितीत शेकडो पोती धान्य भिजलं. तर वादळी वाऱ्यामुळे पिकांना मोठा फटका. मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. मार्च महिन्यामध्ये 37 लाख प्रवाशांचा प्रवास. मध्य रेल्वेला 12.90 कोटी रुपये महसूल प्राप्त. संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावरती जन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह. मारुतीरायाच्या दर्शनासाठी अंजनेरी फुलली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.